पुढची बातमी बीडमधूनच। वाल्मिक कराडनं सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज केलाय। यावर 26 तारखेला सुनावणी होणार आहे, अशी माहिती संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी दिली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड अटकेत आहे। दोन महिने अगोदर ज्यावेळेस डिसेंबर 17ला बेल रिजेक्ट झाली हायकोर्टात, त्याच्या काही दिवस पुढं एक 8 दिवसाच्या आतच आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही कॅव्हेट दाखल केलं होतं आणि ते कॅव्हेट दाखल केल्याप्रमाणे त्यांनी 1-2 महिने म्हणजे शांत बसून आता तिथं अपील केलेलं आहे। परंतु प्रत्युत्तरात आमचे जे वकील आहेत सरकारी पक्षाकडून दिलेले, ते वकील आणि आम्ही त्यावर जे काही 26 तारीख आहे त्याची, तर त्या तारखेला आम्ही प्रत्यक्ष दिल्लीला उपस्थित राहणार आहोत। कुठं जाय म्हणा, सुप्रीम कोर्टात जाय, नाही तर ट्रम्पकडे जाय, तिकडं कुठं जाय, तुला सुट्टीच नाही। इतकं पाप केलंय ना तुम्ही, उलट त्याच्याच कुटुंबाने सांगायला पाहिजे। आता हे सगळं धन्यामुळे भोगलंय, हे सगळं प्रॉपर्टी धन्यामुळे, आणि आता आमचा माणूस आत गेलाय, त्याच्या बायकोने त्यांनी सांगायला पाहिजे। आशावर जगू नये त्यांनी, आज येईन उद्या येईल। आता बाहेर नसतो खेळ, इतका क्रूर खून करणारा बाहेर असतो का? आणि सरकार टिकल का? त्याला जर जामीन झाले ना, सरकार पडलं त्या दिवशी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातली पुढची बातमी आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा मस्तजोगला येऊन गेल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केलाय। खरं तर कृष्णा आंधळे पोलिसांच्या दप्तरी फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेतायत। मग कृष्णा आंधळे गावी कसा आला, आणि जर धनंजय देशमुखांचा दावा खरा मानल्यास कृष्णा आंधळेला कुणाचा आशीर्वाद आहे, असे एक ना अनेक प्रश्न आता सध्या निर्माण आहेत। संतोष देशमुखांची 9 डिसेंबर 2024 साली निर्घृण हत्या करण्यात आली होती। या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह 7 आरोपी अटकेत आहेत, तर कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। त्यामुळे कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे। 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती। आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथं आलेला होता। परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे, त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नाही किंवा तो मोबाईल वापरत देखील नाही, म्हणून या यंत्रणेला अडचण येऊ शकते, अडचण आलेली आहे। परंतु यावर काय करायचं आणि आरोपीला कसं जेरबंद करायचं, यावर आम्ही लवकरच विचार करून आम्हाला त्याला कसं जेरबंद करून, कारण आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे। मसाजोगमध्ये हे गंभीर बाब आहे, त्याच्यावरती तर गृह मंत्रालयाला कळवायला लागेल की जर एक कुख्यात गुंड, ते आरोपी फरार झाला, तो जर मसाजोगमध्ये येऊन गेला असेल तरी गंभीर बाब आहे, त्या कुटुंबाला धोका आहे। मला आता एक कळत नाहीये की हे चाललंय काय, कोणाच्या सांगण्यावरनं सीआयडी काम करत नाहीये का? कृष्णा आंधळेंकडे बरीच काही माहिती आहे जी धनंजय मुंडेंपर्यंत थेट जातीये, म्हणून की काय त्यांच्यावर कारवाई होत नाहीये? आता याचं स्पष्टीकरण खरं तर मुख्यमंत्र्यांना देणं गरजेचं आहे की यांच्यावर कारवाई व्हायला किंवा महाराष्ट्र पोलिसांना एका आरोपीला पकडायला किती वेळ लागतो। माननीय मुख्यमंत्री चौकशी करतील, ते गृहमंत्री आहे। शेवटी या राज्यात शेवटच्या व्यक्तीलाही सुरक्षा देण्याची जबाबदारी गृह विभागाला आहे। या संदर्भामध्ये जी काही तक्रार नोंदवली गेली असेल त्यावर आधारित चौकशी केली जाईल, आणि अशी धमकी दिली जात असेल तर त्याला व्यसनी घातलं जाईल धमकी देणाऱ्याला।